नवी मुंबई नेटवर्क। आंखों से अपनी लुट रहा ये चमन, अपना वतन। आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। है रात की सुरंग, भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी, गगन कहे विजयी भव। राजनीति के धुरंधरों को चुनावी शतरंज के खेल में क्षय और मात देते हुए युवा नेता सौरभ शिंदे ने विरोधकों के राजनीतिक गणित को आज बिगाड़ दिया है। घनसोली सिंप्लेक्स कॉलोनी स्थित माउली कृपा सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित संचालक मंडल के चुनाव में आज माउली कृपा परिवर्तन विकास पैनल के उम्मीदवारों ने भाजपा समर्थित माउली कृपा उन्नति पैनल के 17 के 17 उम्मीदवारों को परास्त कर इस चुनावी खेल में 17-0 से ऐतिहासिक जीत दर्ज की है। एक सोसाइटी के चुनाव में दिग्गजों की एंट्री ने जहां इस चुनाव को रोचक, रोमांचक और राजनीतिक प्रतिष्ठा का चुनाव बना दिया था, तो वहीं चुनाव के दौरान सोसाइटी में 2 गुटों की झड़प में सौरभ शिंदे और उनके समर्थकों पर मामला दर्ज होने के बाद राजकीय पारा यहां का और गर्मा चुका था। इस चुनाव में जनता की लहर परिवर्तन की तरफ गई और सोसाइटी की जनता का रुझान सौरभ शिंदे समर्थित पैनल की तरफ रहा। घनसोली सिंप्लेक्स कॉलोनी में चुनावी प्रक्रिया के दौरान किसी भी प्रकार के कानून सुव्यवस्था का प्रश्न निर्माण न हो, इसलिए सोसाइटी पुलिस छावनी में तब्दील हो गया था, मगर शांतिपूर्ण माहौल में ये संपूर्ण चुनावी प्रक्रिया संपन्न हुई। वोटिंग खत्म होते होते जीत के डंके के साथ माउली कृपा परिवर्तन विकास पैनल के उम्मीदवारों के चेहरे पर मुस्कान और हर तरफ एक ही गूंज थी, एकस वादा सौरभ दादा। इस दौरान राज्य मंत्री दर्जा प्राप्त पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले, माथाड़ी कामगार नेता ऋषिकांत शिंदे, समाज सेवक सुरेश सकपाल, प्रमोद कदम, वाघमारे, सौरभ शिंदे की बहन प्रियंका शिंदे और तमाम महाविकास आघाड़ी के पदाधिकारी मौजूद रहे। विजय चौगले का प्रभाव इस पूरे चुनावी प्रक्रिया के दौरान खुलकर दिखाई दे रहा था। यही कारण था कि विजय चौगले की भविष्यवाणी सही साबित हुई और 17-0 से पैनल ने चुनाव जीत दर्ज कर विजय शंखनाद बजाया। इस दौरान इस जीत पर विजय चौगले ने कहा कि लोगों के सब्र का बांध टूट चुका था, सभी ने परिवर्तन करना ठान लिया था, इसीलिए उन्हें विश्वास था विजय परिवर्तन पॅनल की होगी। विजय चौगले हा फॅक्टर नाही, इथला फॅक्टर आहे लोकांना जो त्रास झाला, लोकांवरती जो अन्याय झाला, अत्याचार झाला, त्या ह्याच्यात आमचा नौखास सौरभ शिंदे यांनी जी लीडिंग घेऊन जे आणि सर्व इथली लोकांनी जे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी आहे ऋषीभाई आहे, आम्ही सर्वजण आम्ही शिवसैनिक म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि त्याचं विजयात रूपांतर करण्यासाठीच आम्ही उतरलेलो आहोत। हे बघा, कोणी काही बोलत असेल दहशत, पण आम्ही काल पण आम्ही पोलिसांना हेच सांगितलं की आज आम्हाला पण आम्ही आतमध्ये जाऊ शकलो असतो, रात्री पण आम्ही इथं थांबू शकलो असतो, पण नाही, आम्हाला आमचा कॉन्फिडन्स होता ना, आम्ही पोलिसांना सांगितलं की कायदा सुव्यवस्था कुठं बिघडणार नाही त्याची काळजी घ्या आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व बोललो, कोणी आतमध्ये जाणारसुद्धा नाही, आतल्याच लोकांना त्यांच्या पद्धतीनेच त्यांना मतदान करू दे, कोणाच्या प्रेशरमध्ये मतदान व्हायला नको आणि पोलिसांनी पण त्याच्या बाबतीत सहकार्य केलं, त्यांचं पण आम्ही आभारी आहोत आणि कायदा सुव्यवस्था ठेवून आज या ठिकाणी मतदान झालं। विजय चौगले ने विरोधकों पर कटाक्ष करते हुए कहा कि विरोधकों द्वारा इस चुनाव में रीडेवलपमेंट का मुद्दा लाना बिल्कुल यही बात हुई कि उल्टा चोर कोतवाल को डांटे। बघा, कावीळ होतं त्यांना सर्व पिवळंच दिसतं, तशातलाच प्रकार आहे। ह्यांची नजर सर्व रिडेव्हलपमेंटवरती आहे, यांना अख्खी नवी मुंबई विकायची आणि नवी मुंबई
पण पैसे कमवायचे. आता कोणी त्याच्यामध्ये जर प्रतिकार केला, कोणी जर सांगितलं की हे असं नाही तर असं नाही, मग मुद्दा म्हणून आपल्या पायाखालची वाळू घसरायला लागल्यावर आपल्याला तिथं माहिती आहे की आपल्याला इथं कोण आपल्याला रिस्पॉन्स देत नसेल तर मग असं चोराच्या उलट्या बोंबा असं बोंबलत बसायचं. त्याला काही फरक नाही पडणार. ही पहिल्यांदा सोसायटी आज हातात येणार. सोसायटीचं हित काय आहे, सोसायटीची जी कमिटी आहे ते लक्षात घेतील. रिडेव्हलपमेंट करायचं न करायचं तो सोसायटीचा फॅक्टर आहे आणि सोसायटी ते ठरवेल. रिडेव्हलपमेंट काही इझी नाही की आज हे झालं आणि उद्या लगेच रिडेव्हलपमेंट. त्याला पण काही कायदे कानून आहे, त्याला पण काही पत्रव्यवहार आहे, त्याला पण काही गोष्टी नगरपालिकेच्या अनुषंगाने आहेत, सिडकोच्या अनुषंगाने आहेत, शासनाच्या अनुषंगाने हे सर्व प्रोसिजर आहे. त्याला करायला फार वेळ लागेल. ही पहिला आमची बॉडी होती आणि जे सकारात्मक दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन या इथल्या लोकांचं भविष्य कसं त्यांना कोऑपरेट होईल त्यासाठी मदत करायचं. आम्ही 10,000 करोडच्या जागेवरती आमचा डोळा नाही आहे. अपोजिशनला पण मतं पडले असतील, इकडे पण मतं पडले असतील. शेवटी उद्या त्यांचं पण सहकार्य लागणार आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून काहीतरी चांगलं भविष्य, उज्ज्वल भविष्य घडणार आहे आणि ते घडवण्याचा प्रयत्न सौरभ शिंदे असेल, आता ऋषीभाईचं मार्गदर्शन, हे सर्वजण आहेत. आम्ही लोक त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू, त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत. वहीं माथाड़ी कामगार नेता ऋषिकांत शिंदे ने कहा कि एक छोटे से सोसाइटी के चुनाव में राज्य की हस्तक्षेप हुआ, यही कारण है कि ये चुनाव सौरभ शिंदे वर्सेस ऑल हुआ. या सोसायटीमध्ये पूर्वीचा प्रशासकीय कारभार होता, कारण पूर्वीचे जे संचालक होते ते बरखास्त करून प्रशासकीय बॉडी होती आणि त्या निमित्ताने निवडणूक आलेली होती. खरं म्हटलं तर इंटरनली आतल्यातल्या लोकांमध्ये ही निवडणूक झाली असती, परंतु काही लोकांच्या हस्तक्षेपमुळे राजकीय त्याला स्वरूप देऊन विनाकारण त्याच्यामध्ये वेगळा रंग आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मग कुठेतरी ती सौरभ विरुद्ध इतर अशी झाली. ऋषिकांत शिंदे ने कहा कि इस चुनाव में सौरभ शिंदे को पॉलिटिकल टारगेट कर उन्हें बदनाम करने की कोशिश की गई, मगर लोगों का विश्वास सौरभ शिंदे के साथ था. 1.5-2 वर्ष इथे सौरभ शिंदे काम करतो आहे. सौरभ शिंदेच्या मागे समाज उभा आहे आणि विनाकारण कोणी इथे डिवचून किंवा कमेंट पास करून भांडणं लावण्याचा कित्येक वर्ष प्रयत्न चालू आहे. परंतु सगळेच कार्यकर्ते संयमी आणि शांततेने जात होते. ज्याच्या पायाखालची वाळू घसरलेली असते त्याला असं वाटतं की आता आपण दंगा करून कोणाचं तरी नाव म्हणजे वेगळा डाव खेळून कुठेतरी नाव बदनाम करून आपल्याला श्रेय लादण्याचा प्रयत्न अशी करणारी लोक आहेत, जेणेकरून एक चांगला कार्यकर्ता तो घडत असताना त्याला कसा दाबवण्यात येईल ही पूर्वीपासून पद्धतच आहे. हां, लोकांनी विश्वास टाकला कारण का त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता त्याची आहे, लोकांना समजण्याची आहे आणि आमचं सोडा, परंतु हीच लोक आहे ना त्याच्यामागे एवढी खंबीर उभे आहे म्हणून ही एकतर्फीच निवडणूक आहे असं मी समजतो. त्याला वेगळं स्वरूप द्यायची काही गरजच नव्हती. वहीं सौरभ शिंदे की बहन प्रियंका शिंदे ने कहा कि सौरभ शिंदे की मेहनत और कष्ट का आज उन्हें फल मिला है और ये जीत परिवार की और सच्चाई की जीत है, जो उनके लिए बेहद भावुक क्षण से कम नहीं. आमच्यासाठी हा खूपच भावनिक क्षण आहे, कारण की गेल्या 2019 म्हणजे ऑलमोस्ट आता 3 वर्ष व्हायला येतील की त्याची मेहनत एकदम कसाट्याने तो जोर पकडून आहे या मैदानावर. जेवढे केवढे आमचे वडीलधाऱ्या माणसं आहेत त्यांनी इतका अधिकाराने त्याला मुलगा म्हणूनच अपनावला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन हे त्याच्यासाठी खूपच मोठा वाटा असणार आहे त्याच्या या वाटचालीत. आणि त्यांनी जे पाऊल टाकलेलं आहे त्याची आम्हाला खरंच खऱ्या रूपाने म्हणजे आज प्रचिती झाली आम्हाला की त्यांनी काय मेहनत केली आणि आमच्यासाठी खूपच आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे. नक्कीच खचण्यासारखं आम्ही काही काम केलेलंही नाही आणि करणारही नाही. त्यामुळे जी काय सत्तेची जीत जी आज होणार आहे त्या निरोपानेच आम्ही पुढचं जे उत्तर देण्यासाठी आम्ही सामर्थ्य आहोत. जे विरोधक आहेत ते थोर मोठे आहेत. आम्ही त्यांना लहानपणापासून काका म्हणून एकदम वरिष्ठ पदावरच बघितलेलं आहे, पण ते त्याच्यामुळे किंवा त्याच्या वयाच्या मुलामुळे एवढं त्यांनी धास्ती घेतलेली आहे हे खरंच म्हणजे आम्हालाही नवल करणारा क्षण आहे. इस दौरान विजयी उम्मीदवारों ने इस जीत को ऐतिहासिक जीत करार देते हुए कहा कि ये तो एक झांकी है, पिक्चर अभी बाकी है. माऊली कृपा सोसायटीचा हा विजय हा ऐतिहासिक विजय आहे आणि हा विजय माऊली कृपा सोसायटीचा नुसता नसून हा विजय महाविकास आघाडीचा आहे. हा विकास पूर्ण 7 सोसायट्यांचा विजय आहे.
आणि ह्या विजयामध्ये हा विजय सौरवदादांचा विजय आहे. हा विजय विजय चौगुले साहेबांचा विजय आहे. कारण या विजयामध्ये 7 सोसायटींच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि अथांग असं परिश्रम या विजयामध्ये लागलेले आहे. आत्ताचा हा ट्रेलर आहे, ही रंगीत तालीम होती आणि येणाऱ्या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये इथले 6च्या 6 नगरसेवक अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही निवडून देणार आहोत. आजचा विजय हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. ह्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हा विजय सौरभदादा शिंदेंचा आहे. माऊली कृपा परिवर्तन विकास पॅनल ह्या नावामध्येच सगळं आहे. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ती ह्या जनतेने दाखवून दिली आहे. आणि समोरच्यांना आपली पात्रता किती आहे हे या रूपाने दाखवून दिलेली आहे. सत्य आपण बोलतो, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. आणि त्याची प्रचिती आज सगळे लोक इथे अनुभवत आहे. आम्हाला त्यांनी परेशान केलं आहे, पण ते आम्हाला पराजित नाही करू शकले. सौरभ शिंदे हे नवतरुणांचे हृदय सम्राट आहेत आणि ते चांगलं कार्य करत आहेत. लोकांना ते बघवत नाही, म्हणून त्यांनी शेवटच्या दिवशी आमच्यावर भ्याड हल्ला करून त्यांच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. नवी मुंबई महानगर पालिका चुनाव के पूर्व घंटसोली सिंप्लेक्स कॉलोनी के इस सोसाइटी के चुनाव को मिनी मनपा चुनाव का स्वरूप आ चुका था, मगर इस चुनाव के नतीजों ने नवी मुंबई के राजकीय समीकरणों को परिवर्तित जरूर कर दिया.